नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे पैसे दिले होते, पण त्यांनी ते पैसे खाल्ले। निवडणूक झाल्यानंतर मुदखेडमधील पाणीपुरवठा योजनेची चौकशी करणार असा इशाराच मंत्री गुलाबराव पाटलांनी अशोक चव्हाणांना दिलाय। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगर परिषदेच्या प्रचार सभेत ते बोलत होते। तुम्ही आम्हाला पाणी पाजत नाही अशोक चव्हाण, पण आम्ही तुम्हाला 3 तारखेला पाणी पाजू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। गुलाबराव पाटलांच्या टीकेला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाणी पाजण्याचं काम राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्यांचं आहे, त्यांनी काम करायचं नाही, दोष आम्हाला द्यायचा असं उत्तर चव्हाण यांनी दिलंय। या गावामध्ये पाणी नाही, पाण्याकरता मी पैसे दिले, पण पाण्याचे मी पैसे खाऊन गेले। अरे लोक पानपोया लावतात, लोक थंड पाण्याचं फिल्टर लावतात, इथं पाण्याची टंकीच खात आहे। काळजी करू नका, निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी 100% चौकशी लावणार। पाजण्याचं काम राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्याचं, त्यांनी काम करायचे ना, दोष आम्हाला द्यायचा। मी मगाशी सभेमध्ये हेच सांगितलं, गुलाबराव कमीत कमी तुम्ही खोटं तर बोलू नका। पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे आहे, राज्याचं पाणी पुरवठा, राज्याला पाणी द्यायचं काम तुमचं काम आहे। आणि तुम्ही जलजीवन मिशन सारखं केंद्र सरकारची जी योजना आहे ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट सोडले, पैसे दिलेले नाहीत, या योजना अर्धवट राहिलेल्या आहेत। आणि नगरपालिकेचं सुद्धा नगर विकास विभाग जो आहे तुमच्या नेत्यांकडे आहे।